शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप को नांदेड़ में एक और बड़ा झटका लगा जब पार्टी के मुआविन राब्ता प्रमुख डॉक्टर मनोज राज भंडारी ने शिवसेना से इस्तीफा देकर भारतीय जनता पार्टी में शमूलियत इख्तियार कर ली। बीजेपी के रियासती सदर चंद्रशेखर बावनकुले की मौजूदगी में डॉक्टर भंडारी ने बाज़ाब्ता तौर पर बीजेपी में शमूलियत इख्तियार की। इनके बीजेपी में दाखिले के बाद नांदेड़ पहुंचने पर रेलवे स्टेशन पर इनका शानदार इस्तकबाल किया गया। इस मौके पर डॉक्टर मनोज भंडारी ने शिवसेना ठाकरे ग्रुप के रहनुमाओं पर शदीद इल्ज़ामात आयद किए। उन्होंने कहा कि पार्टी के अंदरूनी मामलात और क़यादत के तर्ज अमल से वो नाराज़ थे, जिसकी वजह से उन्होंने ये फैसला किया। इनके इस इक़दाम को नांदेड़ की सियासत में एक बड़ी तब्दीली के तौर पर देखा जा रहा है, जो आइंदा बल्दियाती इंतखाबात पर असरअंदाज हो सकती है। सगळ्यात प्रथम मी भारताचे पंतप्रधानजी मोदी साहेबांना आम्ही धन्यवाद देतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊला धन्यवाद देतो। महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे यांना धन्यवाद देतो। यांनी मला शिवसेना सोडल्याबरोबर मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी माझे कार्य बघून लगेच त्यांनी मला जबाबदारी दिली। महाराष्ट्र प्रदेशवर सहसंयोजक म्हणून मला प्रदेश सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिली। त्यामुळे मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं हे कार्य मागच्या 40 वर्ष माझं कार्य तसंच मी सातत्यानं चालू ठेवील आणि पक्षाच्या आणि माझ्या समाजाचा मी काही जास्तीत जास्त कसं कार्य करता येईल याच्यावर मी ध्यान देईन। मागच्या 40 वर्षापासून मी शिवसेनेमध्ये सातत्यानं कार्य करत होतो आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलं की मागच्या 2.5 वर्षापासून हिंदुत्व हा मुद्दा कुठेतरी बाजूला पडलेला आहे आणि ते पडल्यामुळं मागच्या 2.5 वर्षापासून आमच्या मनामध्ये काहीतरी खणकत होती आणि काही छोटी असं आम्हाला समजलं आणि बघितण्यात आलं की या ठिकाणी फक्त आता कॉर्पोरेट लेवलचं काम चालू आहे आणि कार्यकर्त्यांना जसं सन्मान मागच्या वेळेस व्हायचं ते सन्मानामध्ये आणि कार्यकर्त्यांना मानपानमध्ये काहीतरी कमी जास्त होत दिसत आलं आणि या ठिकाणी फक्त एक मोठा बिझनेसमॅन म्हणून त्या ठिकाणी होत होतं म्हणून ते आमच्या बरेच शिवसेनेला ते जमलं नाही, पटलं नाही म्हणून आम्ही शिवसेनेला सोडून ज्या ठिकाणी हिंदुत्वाचं नाद आहे आणि समज आहे म्हणून आम्ही हिंदुत्व म्हणून या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। पक्षवाढीसाठी आम्ही अहोरात्र काम करूया आणि जे आम्ही हिंदुत्व म्हणून पुढं काम केलेलं आहे तोच आम्ही पुढं काम करून पक्ष वाढ करूया। काय झालं 80% समाजकारण 20% राजकारण हा मूळ मुद्दा बाळासाहेबांनी दिलेला होता। त्या मूळ मुद्दा फक्त बघायला लागलेली असल्यामुळं तिथं आज 80% समाजकारण राजकारण होत नाही, वेगळंच काहीतरी होत आहे आणि म्हणून या आता भाजपामध्ये 80% समाजकारण 20% राजकारण इथं होत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही प्रवेश केलेला आहे। भरोसामंद और टिकाऊ फर्नीचर का वाहिद मरकज नांदेड़ फर्नीचर मैन्युफैक्चरिंग सेंटर नांदेड़। हमारे यहाँ वाजबी दाम पर मियारी और उम्दा क्वालिटी का फर्नीचर दस्तयाब है, जिनमें इम्पोर्टेंट मलेशियन मॉडल, हाई ग्लोसी एनसी वर्क, लेज़र मशीन वर्क से डिज़ाइन के फर्नीचर जो आपके घरों की रौनक में इजाफा करेंगे। इसी तरह इंडियन वुड और सागवान से बने फर्नीचर भी दस्तयाब है। तजुर्बेकार और माहिर कारीगरों के जरिए हम अक़साम के डिज़ाइन जिनमें अरबिक डिज़ाइन, तुर्की डिज़ाइन और क्लासिक डिज़ाइन में फर्नीचर तैयार किए जाते हैं। मज़ीद तफसीलात के लिए राब्ता करें नांदेड़ फर्नीचर मैन्युफैक्चरिंग सेंटर, नज़द टायर बोर्ड, कमान, बिलाल नगर, नांदेड़। प्रोप्राइटर मोहम्मद अमीर हमजा खंदारी।